सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 5. नित्यपाठ तुमचाच आहे. सांप्रतच्या गतिमान जीवनात सर्वसामान्य व्यक्तींना दररोज ज्ञानेश्वरी वाचल्याचा आनंद मिळावा, उपासनेला मदत व्हावी आणि सहजगत्या थोड्या वेळात ज्ञानेश्वरीचं पुरेसं वाचन, चिंतन, मनन घडावं या उद्देशानं परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरीतील निवडक अशा 108 ओव्या काढून त्या कौशल्यानं विषयानुसार संकलित करून ज्ञानेश्वरी नित्यपाठ नावाची एक पुस्तिका लिहिली. ही पुस्तिका ज्ञानेश्वरी नित्यपाठ म्हणून प्रकाशित केली गेली. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वसामान्य ज्ञानेश्वरी भक्तात स्वामीजींचा हा ज्ञानेश्वरी नित्यपाठ अतिशय प्रसिद्ध असा आहे. ही पुस्तिका फलटणचे साक्षात्कारी पुरुष योगीराज परमपूज्य गोविंद काका उपळेकर यांना आवडायची. परमपूज्य गोविंद काका आणि त्यांच्या निकटवर्ती सद्भक्तांना हा नित्यपाठ त्यांच्या एका ग्रंथात छापावयाचा होता. म्हणून परमपूज्य गोविंद काका उपळेकरांचं परवानगी संबंधी विचारणा करणारं एक पत्र स्वामीजींकडं पावसला आलं. स्वामीजींनी गोविंद महाराज उपळेकरांना दिलेल्या उत्तराच्या पत्रात लिहिलं होतं, नित्यपाठ तुमचाच आहे. 2 मणांचं ओझं देऊ का, झेपेल का. पुण्यातील एक व्यापारी स्वामीजींचे परमभक्त, सत्वगुणी पिंड. स्वामीजींबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर आणि जबर निष्ठा. पुण्यातील त्या सद्भक्ताच्या परिचयाच्या अशा इतर साधकांच्या मानानं आपली ध्यानयोगात प्रगती झाली नाही अशी चुकीची कल्पना त्यांनी करून घेतली होती. या सद्भक्ताचं प्रगती मोजण्याचं माप त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण त्यांचं म्हणणं असं होतं की इतर साधकांना जसं प्रकाशदर्शन होतं, नादानुसंधान लाभतं, दृष्टांत होतात, स्वप्न पडतात वगैरे वगैरे, तसं त्यांना काहीही होत नाही, म्हणून त्यांची प्रगती नाही. एकदा हे सद्भक्त पावसला गेले आणि त्यांनी आपली प्रगती नाही, आपण प्रगत नाही अशी जी आंतरिक तळमळ स्वामीजींना एकदाची विदित केली. स्वामीजी त्यांना शांतपणे म्हणाले, काय करू, 2 मणांचं ओझं देऊ का, झेपेल का. सदर सद्भक्ताला दिलेलं स्वामीजींचं उत्तर सांप्रदायिकदृष्ट्या आणि योगशास्त्रदृष्ट्या मोठं मार्मिक असं होतं. सद्गुरू काय करतो, त्या व्यक्तीला जितकं झेपेल, रुचेल आणि पूर्वजन्मांतर्गत अभ्यासानं जितकं पचेल तितकंच साधन प्रदान करतो. अगदी योगशास्त्रदृष्ट्या लिहावयाचं झाल्यास शिष्यात शक्ती संक्रमणसुद्धा पूर्वजन्मांतर्गत योगसाधन ज्या प्रमाणात झालेलं असेल तितक्याच प्रमाणात सद्गुरूद्वारे होतं असं योगशास्त्रात म्हटलं आहे. खऱ्या सद्गुरूला हे सर्व कळतं. शिष्याची पूर्वजन्मातील योगशास्त्रातील प्रगती, त्यांनी गाठलेला टप्पा वगैरे वगैरे सर्व सद्गुरूला कळून येतं, तो ते समजतो. रामकृष्ण परमहंस असंच म्हणत असत, शिष्याची गतजन्मीची योगसाधना लक्षात घेऊनच सद्गुरू
अतिमंद, मंद, शीघ्रतम, शीघ्रतर इत्यादी प्रकारातील शक्तिपात सच्छिष्यात करतो असं योगशास्त्र सांगतं. पंडित गोपीनाथ कविराज यांनी आपल्या एका ग्रंथात शक्तिपात दीक्षेसंबंधी हा विषय विस्तृत असा मांडलेला आहे. जिज्ञासूंनी तो पाहावा. असो, परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांना ह्या उत्तरात हेच सांगायचं होतं, भांड्याचा आकार पाहूनच त्यात पदार्थ ओतावा लागतो. भांड्याच्या आकाराबाहेर आणि शक्तीबाहेर जर त्यात पदार्थ टाकला गेला तर तो फुकट जाईल, कदाचित भांडं फुटेल सुद्धा. योगशास्त्रातील दीक्षेचं हे असंच असतं. साधकाला पेलेल तितकीच गोष्ट सद्गुरूंनी शिष्यास सांगायची असते. त्याला पेलेल झेपेल तितकंच साधन द्यावयाचं असतं. खरा सद्गुरू शिष्याला न परवडणारी, न पेलणारी आणि न झेपणारी अशी काही गोष्ट कधीच सांगत नाही, देतही नाही. खरा सद्गुरू शिष्याचं नुकसान होईल असं काहीही सांगत नाही. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 5वा. उद्याच्या भागात आपण याचा 6वा भाग ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.